नमस्कार मंडळी. आजचा शेवटचा दिवस नवरात्री. दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मला आभार मानायचे सर्वांचे की ज्यांनी नवरात्रीमध्ये 9 दिवस मला सहन केलं, म्हणजे माझे व्हिडिओ बघितले. आजपर्यंत मी कधी असं म्हणलं नाही की मला सबस्क्राईब करा, कारण लोकांनी एवढं प्रेम केलं माझ्यावर, तशी वेळच आली नाही. पण आता याच्यापुढे सगळे जे व्हिडिओ मी करणार आहे ती आपल्या भारतातील सगळी जुनी मंदिरं जी आहेत ती कोणाला फारशी माहिती नाहीये. मंदिरं, त्याचं महत्व, साधना, काही उपाय, असे वेगवेगळ्या गोष्टी आता सांगायला सुरुवात करणार आहे. काही वनस्पतींची पण माहिती देणार आहे की ज्या वनस्पती तुम्हाला सहज उपलब्ध होतील आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल. कारण आजकाल लोकांना फायदा पाहिजे असतो, गरजही आहे, कारण गरजा वाढल्या कारणाने पैसा लागतो, आवड निवड बदलली आहे. तर त्यामुळे हे सगळे उपाय मी का सांगणार आहे. आतापर्यंत ज्यांनी माझे व्हिडिओ बघितले, उपाय केले, अनुभव आले बरेच जणांना, काहींनी मला फोन करून सांगितलं, ह्या सर्वांचे पहिल्यांदी आभार, मनपूर्वक आभार. दुसरी गोष्ट म्हणजे या 9 दिवसामध्ये किंवा एरवी सुद्धा जे पुजारी लोक ह्या देवींची, देवतांची उपासना करतात किंवा त्यांची पूजा करतात, मनापासून पूजा करतात. आता नवरात्रीमध्ये देवीला सजवणं इतकं सोपं नाहीये. गणपतीत सुद्धा गणपतीला सजवणं किंवा मंदिरातल्या गणपतीला सजवणं सोपं नाही, वेळ जातो त्यात भरपूर, आणि मनापासून करतात ते लोक. आता नवरात्रीत तर तुम्ही बघितलं असेल की देवीला सजवणं असतं हे पुजाऱ्यांचं हातात असतं आणि पुजारी ते मनापासून करतात. येणाऱ्या भाविकांची काळजी घेणं, त्यांना काय हवं नको ते बघणं, बोलणं, सतत अतिशय परिश्रम घेतात ही मंडळी सर्व. तर समस्त भारतातील सर्व देवळातील पुजारी, तिथले व्यवस्थापक, तिथले सेवेकरी, सर्व जे मंडळ आहे त्यांचं, त्या सर्व मंडळांचे मनपूर्वक आभार. मंडळी दमले असाल, थकले असाल, कंटाळले असाल तर जरूर आमच्याकडे आराम करायला या. इतके दिवस तुम्ही लोकांची काळजी घेतली, आता आम्ही तुमची काळजी घेऊ. दसऱ्याची साधना म्हणजे ती तुम्हाला सांगायची आहे, फार महत्वाची आहे ती. शिलंगण करताना, म्हणजे शिलंगण साधारण संध्याकाळी करतात, काहींच्या प्रथा वेगळ्या आहेत. पण जेव्हा तुम्ही शिलंगण करायला जाल त्यावेळेला घरामध्ये छोटासा द्रोण असेल तर द्रोण, नाहीतर कागद किंवा आणखी काही वस्तू असेल, किंवा घरामध्ये जुन्या पणत्या असतील ते घ्या, किंवा सुकडी असतील काही मातीची बारकी बारकी, ती काय जे मिळेल ते. त्याच्यामध्ये काय करायचं, साधा उपाय आहे पण खूप जालिम आहे. म्हणजे पूर्वी हे आम्ही करायचो, म्हणजे माझे गुरुजी जेव्हा मला सांगितलं तेव्हापासून मी करतो. मी जे तुम्हाला सगळं सांगतोय सगळं माझ्या गुरुंनी शिकवलेलं सांगतोय, ह्याच्यामध्ये मनाचे श्लोक नाही. जे त्यांनी मला दिलंय तेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करतोय त्यांच्या आज्ञेनुसार. तर हा उपाय करतो तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की फायदा होईल. काय करा, पहिल्यांदी एक लिंबू घ्या, त्याच्या 4 फोडी करा, म्हणजे कापू नका, पूर्ण कवळासारखं असं उमललं पाहिजे. त्याच्यामध्ये काळे तीळ घाला.
हळद, कुंकू, बुक्का, गुलाल असलं काहीही घालायचं नाही. काळे तीळ, काळे उडीद, त्याच्यावरती ते लिंबू झाकून ठेवण्यासाठी त्याच्यावर भात घाला. भात घालून ते झाकून ठेवा, दिसलं नाही पाहिजे. आणि भातावरती पुन्हा दही घाला आणि त्याच्यावर काळे उडीद घाला. घरामधनं साधारण 3 वेळा ते फिरवा. ते फिरवत असताना म्हणा तुमच्याकडे जी काय संकट आली असतील ती, जे काय त्रास होत असतील ते, मग त्याच्यामध्ये भूत, प्रेत, पिशाच, करडी, वादा सर्व जे काय असेल ते. लोक म्हणतात आमच्यावर कोणतरी काहीतरी केलं काय, चालू असतं सगळं. श्रद्धा आणि अंधश्रद्धा हे म्हणजे फार मोठा विषय येतो. पण श्रद्धेने करा. हे आजपर्यंत मला फायदा झालाय, तुम्हालाही होईल, सगळ्यांनाच होईल. मी म्हटलं तसं की अनुभवी खात्री. तर ते तीळ घातल्यानंतर उडीद घाला लिंबामध्ये, मग त्याच्यावर दही घाला, भात घाला, भातावर दही घाला, दह्यावरती काळे उडीद, काळे तीळ, आणि ते घरात 3 वेळा फिरवताना सगळं बोलून घ्या. घरातल्या माणसांवरनं पुढून 3 वेळा, मागून 3 वेळा. उंबऱ्याच्या बाहेर जवळ जाल, ते उंबऱ्याच्या बाहेर पहिल्यांदा आतून 3 वेळा उतरा, बाहेर जा, बाहेर 3 वेळा उतरा, आणि ते तो कागद किंवा ते द्रोण किंवा ज्याच्यावर तुम्ही हे सगळं घेतलं असेल ते साहित्य कचरापेटीच्या तिथे नेऊन ठेवा. जमलं, सहज शक्य झालं, करता आलं, मनामध्ये कुठल्याही शंका न घेता, तर त्याच्यावर कापूर ठेवा, तो पेटवा, आणि मग घरात 3 वेळा उतरवलं तरी चालेल. पण हे जमलं तर मग मध्येच कापूर विजला तर मग काय होईल, वात विजली तर काय होईल, या अनेक प्रश्न आपल्याकडे असतात. होत काही नाही. हो, वारा आलं विजणारच आहे, जोरात फिरवलं तरी विजणारच आहे. मनात काय आणू नका. विजलं तर परत पेटवा, परत करा, काही हरकत नाही. बाहेर जाताना जेव्हा तुम्ही 3 वेळा उतराल तेव्हा तो दिवा चालू असणं महत्वाचं आहे. कापूर काय किंवा पातेलं केलं गेलं तो दिवा. आणि त्यावेळेला मंत्र आहे, ज्यावेळेला तुम्ही दाराच्या बाहेर जाऊन उतरवायला लागाल तेव्हा म्हणा, सर्व बाधा प्रशमनम त्रैलोक्यस्य अखिलेश्वरी एकमेव त्वया कार्या मस्मत वैरी विनाशनम. जो कोण असेल त्याचं त्याच्याविषयी जाऊ देईल, काय त्रास असेल ते सगळं होऊ देईल. कोणी आपल्याला त्रास देत असेल, काय होत असेल, सगळं त्रास, संकट विकट सगळं जाऊ. हा मंत्र जो सांगितलं तुम्हाला, सर्व बाधा प्रशमनम त्रैलोक्यस्य अखिलेश्वरी एकमेव त्वया कार्या मस्मत वैरी विनाशनम. आणि ते 3 वेळा उतरा, कचरा पेटीत शिलंगन करतो आपण. आता आजकाल फ्लॅटमधनं जायचं तर शिलंगन कुठे करणार, हद्दच आपल्याला माहित नाही, आपण कुठपर्यंत जातोय काय माहिती. आपल्या कचरा पेटीत नेऊन ठेवा. म्हणजे ते शिलंगन झालं असं आपण समजूया. पाण्यात सोडू नका, तिथे नेऊन ठेवा. संध्याकाळच्या वेळेला करा, रात्री करा, केव्हा तुम्हाला जमेल तेव्हा करा. फक्त दिवसा दुपारी 3 नंतर करा. नाही तर मग केलं तर सकाळी 12 ते 1च्या दरम्यान करा केलं तर. नाही तर मग संध्याकाळी केव्हाय 5 नंतर किंवा 6 नंतर केव्हाय. तर असा हा दसऱ्याचा उत्तरायणाचा उपयोग. म्हणजे त्याला शिलांगण म्हणतात. एक त्रास गेला सगळा. दसऱ्याला तुम्ही सजावट करणारच आहात. दिवाळी जवळ आलीच आहे. दिवाळीत सुद्धा खूप साधन आहेत, होम हवन आहेत. खरं सांगायचं तर नवरात्रीतल्या ज्या साधना आहेत त्याच्यापेक्षा दिवाळीमधल्या ज्या साधना आहेत ह्या जास्त फायदेशीर आहेत, उपयुक्त आहेत. त्याही तुम्हाला सांगेन मी. बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला मी सांगेन. ज्यांनी अजून सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर करा. ज्यांनी केलंय तर सर्वांना धन्यवाद, मनापासून धन्यवाद. आज पहिल्यांदा बोलतोय मी. मला लाईक करा, आवडलं असेल तर, सगळ्यात महत्वाचं. तर चला मंडळी, भेटूया आपण एका नवीन विषयांमध्ये. भारतातील जुन्या अनेक मंदिरांबद्दल, तिथल्या साधनेबद्दल
आपण बोलूयात. सगळी माहिती तुम्हाला व्यवस्थित छानपैकी सांगेन मी. आणि करून बघा, जाता जाता करून बघा. सोपे उपाय आहेत, काही अवघड नाही हो. आपण आवड करून ठेवतोय, गरज नाही की. चला, तुम्हाला पुन्हा एकदा दसऱ्याच्या खूप शुभेच्छा. दिवाळी दसरा हातपाय बसरा म्हणतात तसं धंदा मोठा करा, तुम्ही सगळे मोठे व्हा. मग खरंच भेटूया पुन्हा एकदा. सर्वांना नमस्कार, धन्यवाद.